नमस्कार मंडळी, तर आज बनवूया सोया पुलाव. तर मी ते 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अर्धा तास भिजत ठेवलेला आहे. त्यानंतर वड्या पाण्यातून काढून घेतलेल्या आहे, सोयाबीनच्या वड्या त्या पिळून घेतलेल्या आहे, त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, गरम मसाला, दही, हळद, तिखट, मीठ घालून ते मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे अगदी 5 मिनिटासाठी. त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि मिरची चिरून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेजपत्ता, खडे मसाले, कर्णफूल, दालचिनी, जिरे टाकून त्यानंतर कांदा टाकून हिरवी मिरची आणि टोमॅटो टाकून ते शिजू द्यायचं आहे. त्यानंतर मॅरिनेट केलेली सोयाबीनची वडी टाकायची आणि झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यायचं आहे. त्यानंतर धुतलेला तांदूळ टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर गरम पाणी घालून ते शिजू द्यायचं आहे. तर सोयाबीन पुलाव बनवण्याचं कारण म्हणजे मुलीच्या शाळेमध्ये न्यूट्रिशनल फूड डे हा नवीन उपक्रम सुरू झालेला आहे. तर इथे प्रत्येक मंडेला तिला त्यांनी ठरवून दिलेला पदार्थ न्यायचा आहे. तर बघा, आपला सोया पुलाव तयार आहे आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की ट्राय करा. थँक्यू.